आज विद्यापीठामध्ये विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। अगर यहाँ मांगे नहीं मानी गई तो हम मुंबई की तरफ भी बढ़ने का काम करेंगे। आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची मीटिंग या विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगमध्ये सुरू आहे। आज दिवसभरापासून विविध विद्यार्थी संघटना विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगसमोर आंदोलन करत आहेत। माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांच्या मागण्यांची काही पत्रकं आहेत ही त्या ठिकाणी भिरकावलेली देखील आहेत। एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत, आंदोलन काय कशासाठी सुरू आहे, विद्यार्थी कशासाठी आक्रमक झाले आहेत आपण पाहू। काय सांगशील, कशासाठी आंदोलन करता काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जो मेन कोर्स आहे त्याच्यासोबतच एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स हा एक ॲडिशनल कोर्स लागू केलेला आहे। त्या कोर्समध्ये फक्त व्हिडिओ बघा आणि एक प्रश्नावली येते, ती प्रश्नावली सोडवा। त्यासाठी 1,500 ते 2,000 रुपये विद्यार्थ्यांना आकारले जात आहेत। ही विद्यापीठ प्रशासनाकडून आर्थिक लूट लावलेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक शासकीय विद्यापीठ आहे। हे विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या एकमेव विद्यापीठांपैकी एक आहे की जिथं गोरगरीब विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकायला येतात। इथं ही जी आर्थिक लूट विद्यापीठानं लावलेली आहे ती थांबवण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे। कोणत्याच महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये एक्स्ट्रा क्रेडिटच्या नावाखाली पैसे घेतले जात नाहीत, तर ते थांबवावे ही आमची मागणी आहे। दादा काय मागण्या आहेत, प्रमुख मागण्या काय काय आहेत तुमच्या? प्रमुख मागण्या आहेत एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स संदर्भात आणि कमवा व शिकाव विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। जे विद्यार्थ्यांना 55 रुपये प्रति तास दिले जातात त्या वाढत्या महागाईनुसार, आणि मोस्ट ऑफ स्टुडंट हे शेतकरी कष्टकरी कुटुंबातील आहेत आणि ते इथं विद्यापीठात त्यांना परवडत नाही 55 रुपये प्रति तासनुसार। आणि आता सिलेंडर मिळत नाही, अन्नाचे फूडचे रेट वाढलेत, त्या हिशेबानं मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि जे 55 रुपये प्रति तास दिलं जाते ते वाढून कमीत कमी 80 रुपये केले पाहिजे, जेणेकरून मुलं इथं गुजारण करू शकतील आणि सर्वाईव्ह करू शकतील। छात्र भारती देखील आक्रमक झालेले आहे। छात्र भारतीच्या काय प्रमुख मागण्या आहेत? सकाळपासून तुम्ही आंदोलन करताय। छात्र भारतीची पहिल्यापासून मागणी अशी आहे की विद्यापीठ आणि विद्यार्थी केंद्रित काम केलं पाहिजे। विद्यापीठाचं जे प्रशासन आहे ते विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी न ठेवता त्यांचे जे ठेकेदार आहे त्यांच्यासाठी काम करते असं दिसत आहे। विद्यापीठामध्ये विद्यार्थी आता गॅस सिलेंडरचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तर विद्यापीठांच्या खानावळी पोरांच्या बंद झाले, त्याच्याकडे विद्यापीठाचं अजिबात लक्ष नाही। विद्यार्थ्यांना फक्त भात आणि वरण भात हे खावं लागते, त्यांना चपात्याची सोय नाही, व्यवस्थित जेवण भेटत नाही आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत, कमवा शिकायच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे, रास्त मागणी आहे, त्यांना प्रति तास 55 रुपये दिले जातात, ती वाढून 80 रुपये करण्यात यावी। एवढी जर मागणी प्रशासन मान्य करू शकत नाही तर या प्रशासनाला आपण काय म्हणावं? काय विद्यार्थ्यांना काय समस्या आहेत त्याच्या विद्यापीठामध्ये? ज्या काही समस्या आहेत त्या समस्या केवळ मान्य न करता त्यावरती लवकरात लवकर ॲक्शन घेऊन त्या मागण्या पूर्ण कशा होतील या संदर्भात प्रशासनाने ह्याच्यावरती लक्ष दिलंच पाहिजे। आणि तोपर्यंत छात्र भारती व बाकीच्या इथे जेवढ्या संघटना आल्या त्या संघटना आंदोलन मोर्चे करतच राहणार जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही। NSYने शिवसेनेला देखील सकाळी आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं होतं। माझ्यासोबत NSYचे प्रतिनिधी आहेत। काय नक्की कशासाठी मागण्या, काय मागण्या? मी आझाद समाज पार्टीचा जिल्हा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुलतान शाह। आता आमची 2-3 प्रमुख मागणी आहे। मराठी भाषा भवन सुरू केला पाहिजे। 2014 पासून ते बंद ठेवलेलं आहे। 50 लाखाची जो निधी आहे ते पास झाली होती, पण ते कुठे खर्च होली, उसका कॉन्ट्रैक्टर कौन था, उसका कंप्लेंट्स का रिजल्ट किसने दिया, ये तमाम चीज़ों पे कार्रवाई होनी चाहिए। और जो एक्स्ट्रा कोर्सेज़ के नाम पे प्रशासन और सेनेट मेंबर हम जैसे गरीब विद्यार्थियों को लूट रहे हैं, इसको बंद किया जाना चाहिए। क्योंकि विद्यापीठ हमसे, हम विद्यापीठ से नहीं है, सेनेट मेंबर हम लोगों की वजह से, हम सेनेट मेंबर लोग की वजह से नहीं है। और अगर विद्यापीठ का प्रशासन इस गलतफहमी में होगा कि महाराष्ट्र का विद्यार्थी कमज़ोर है तो उस बात को अपने जहन से निकाल ले। हमारे लिए ना बम्बई दूर है ना दिल्ली दूर है। अगर यहाँ मांगे नहीं मानी गई तो हम मुंबई की तरफ भी बढ़ने का काम करेंगे। कमवा आणि शिका जे आहे आमची योजना, तिथे फक्त 100 रुपये वाढ झाली पाहिजे, हे आमचा मुद्दा, बाकी काही नाही। कुठला कोर्स सुरू आहे आणि किती वर्षापासून विद्यापीठात शिक्षण होतं? मी फर्स्ट इयरचा आहे, MA एज्युकेशनला आहे। बरं, फर्स्ट इयर आहे माझं। काय अडचणी येत आहेत? पैसे कमी असल्यामुळे काय अडचणी येत आहेत? मॅनेज होतं आहे, नाही होतं आहे? मेसमध्ये चपाती नाही मिळत आहे आणि हे आमचे कमवा आणि शिकामध्ये 55 रुपये एका तासाचे मिळत आहे, त्यामुळे आम्हाला खूप अडचणी जात आहे। महागाई वाढली आहे, गॅस नसल्यामुळे सगळ्यांवर 10-10 रुपये वाढवत आहे यांनी। मग आम्ही कसं राहायचं इथे? आता मागणी काय मग तुमची? किती रुपये झाले पाहिजे असं म्हणणे तुमचं? 100 रुपये तरी झाले पाहिजे। त्याच्या 100 रुपये झाले तर आमचे थोडंफार भागवेल आणि 21 दिवसाऐवजी 25 तरी दिवस झाले पाहिजे। महिन्यातले 25 दिवस काम मिळालं पाहिजे।
ते दोन शनिवारच्या सुट्ट्या येतात, ते नको आहे आम्हाला. पुणे विद्यापीठात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून छोट्या छोट्या गावातून गरीब विद्यार्थी शिकायला येतात. कमवा आणि शिका योजनेच्या अंतर्गत अनेक विद्यार्थी काम करतात. कुलगुरूंनी तुम्हाला चर्चेसाठी काय बोलवलं? कुलगुरूंनी चर्चेसाठी बोलवलं तर अजून काय असं सांगितलं नाही आहे, पण आत्ता त्यांनी एक छोटंसं सिनेटच्या मेंबरचं शिष्टमंडळ पाठवलं आहे आणि ते शिष्टमंडळ बहुतेक मागण्यांसोबत आहे ना मान्य करण्याच्या भूमिकेमध्ये दिसतं आहे, पॉझिटिव्ह दिसतं आहे. पण सगळ्यात प्रमुख मागणी जी होती आमची भ्रष्टाचारासंबंधी, ती वाली मागणी अजून त्याच्याबद्दल काही विषयच काढायला तयार नाहीत. त्यांच्यावर ज्यांनी आहे ना भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना काढून टाकण्यात यावं, निलंबित करण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे. माझ्यासोबत काही विद्यार्थी प्रतिनिधी देखील होते. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, विद्यार्थ्यांनी अक्षरशः परिपत्रकं उधळत विद्यापीठाची आबरूची लत्तर रेषेवर उधळलेले आहेत. माझ्या पाठीमागे आंदोलन देखील सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा कडक शब्दामध्ये इशारा देखील विद्यापीठाला आहे, हमारे लिए बंबई दूर नाही. आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कुठे ना कुठेतरी या विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्रोशाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. टाइम्स ऑफ मराठीसाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.